परंपरा, लेखक नारायण धारक, आवाज संतोष गणेश. मला आठवतं तेव्हापासून आम्ही देवळातच राहत आहोत. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. माझी आठवण किती मागे जात असेल. वयाच्या कदाचित तिसऱ्या, अगदी कदाचित दुसऱ्या वर्षापर्यंतही जात असेल. त्या आठवणीच्या क्षणापासून मी आणि बाबा दोघं देवळातच राहत आलो आहोत. दोघंच फक्त. शहरात मोठी मोठी देवळं खूप आहेत. नदीजवळचं शंकराचं, मधल्या चौकातलं रामेश्वराचं, नाहीतर मार्केटजवळचं रामाचं खूपच मोठी आहे. बाहेर मोठी मोठी फरसबंद आवारं, मोठमोठ्या दीपमाळा, आवारात मोठे हौद, हंड्या झुंबरं लावलेल्या प्रवचनाच्या कीर्तनाच्या जागा, मोठे मोठे गाभारे, दर्शना प्रदक्षिणासाठी चतुर्थी, एकादशी, चतुर्दशीला लागणाऱ्या रांगा, मोठ्या दरवाजाबाहेर हार, नारळ, फुलं, उदबत्त्या, पेढे, साखरपुटाणे, कापूर विकणाऱ्यांची दुकानं. आमच्या देवळात यातलं काहीच नव्हतं. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. रस्त्यावरून आपल्या घराचं बंद दार पाहिलं तर कोणालाही कल्पनासुद्धा आली नसती की आत देऊळ आहे. बाहेरचा मोठा दरवाजा उघडला की 3-4 फुटावरच 2 पायऱ्या लागत. पायऱ्या चढून आलं की देवळाचा चौथराच. खाली साधी फरशी, दोन्ही बाजूंना विटकामाच्या भिंती, वर लाकडी कडीपाटाचं छप्पर आणि समोर लहानसा गाभारा. बाहेरच्या भागात एक दिवा, गाभाऱ्यात एक दिवा. गाभाऱ्याच्या उंबऱ्यापाशीच पैसे, तांदूळ इत्यादींसाठी गजांच्या झाकणाची पेटी होती आणि गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणेसाठी जागा होती. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश नव्हता. गाभाऱ्यावर एक पत्र्याची पाटी होती. पाटीवर काळ्या, बहुधा बाबांच्याच बाळभूत अक्षरात लिहिलं होतं, श्री भैरवनाथ मंदिर. इतर देवळांतून चांदीच्या, पितळीच्या, संगमरवराच्या किंवा काळ्या पाषाणाच्या घडवलेल्या मूर्ती आहेत. मस्तकावर मुकुट, गळ्यात जानवं, कमरेखाली पितांबर, पायात खडावा, हातात शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ अशी शस्त्र किंवा आशीर्वादाच्या मुद्रा. पण आमच्या देवळात करड्या पाषाणाचा एक अनियमित आकारच मूर्तीच्या स्थानी आहे. त्याला म्हणे तांदुळा म्हणतात. वरच्या भागात एक गोल आकाराचा फुगवटा आहे. तेच मूर्तीचं मुख असावं. त्याच्यावर 2 समांतर अशा किंचित वर्तुळाकार रेषा आहेत. त्या भुवया, नाक आणि तोंड कल्पनेत आणता येतं. त्याच्याखाली एक मोठा लंबवर्तुळाकार भाग आहे आणि समोरून पाहिलं तर उजव्या कोपऱ्यापासून निघून खाली डाव्या कोपऱ्यापर्यंत पोचणारी एक अगदी चिंचोळी पण उथळ अशी खरवड आहे, जानवं. त्याखाली उदर, मांडी, वाहन इत्यादीसाठी तुम्ही आपली कल्पना वापरू शकता. ही मूर्ती अशीच स्वयंभू आहे की एखाद्या मानवी हाताच्या स्पर्शाने ती साकारली आहे, मला माहीत नाही. मला त्या मूर्तीबद्दल काय वाटत होतं मला काहीच सांगता येत नाही. आठवतं तेव्हापासून मी गाभाऱ्याबाहेर उभा राहून बाबा आपली मूर्ती आधी गरम मग गार पाण्याने पुसून कोरडी करून वर कपाळाच्या जागी शेंद्राचा टिळा लावताना पाहत आलो आहे. देवळाच्या दोन्ही बाजूंना 2 पडव्या होत्या आणि देवळामागे अंगण, विहीर आणि आमची राहण्याची जागा होती. मागे गेल्या गेल्या डाव्या हाताची पहिली खोली म्हणजे स्वयंपाकघर आणि जेवणघर. त्याच्या शेजारची खोली माझी. या 2 खोल्यांना काटकोनात असलेल्या 2 खोल्या बाबांच्या. समोर विहीर, संडास मोरी आणि सांडपाण्याचं खाचर. शिवाय 5-7 फुलझाडं होती. झाडावर फुलं असली तर बाबा ती हारांसाठी घेत, पण फुलांसाठी ते कधी अडून बसलेले आठवत नाही. सईबाई आमचा दोघांचा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, घराची झाडलोट, धुणी भांडी ही कामं करीत असे. वयाने सहज 50च्या पुढची. सकाळी 9ला यायची ती दुपारी 4ला जायची. मला आठवत होतं तेव्हापासून सईबाई आमच्याकडे होती. 8-9 वर्षांचा झाल्यावर सईबाईनेच मला सांगितलं होतं, अनंता, तुझी आई तुझ्या बाबांना सोडून गेली तेव्हा तू जेमतेम वर्षाचा असशील. त्या लहान वयात या गोष्टीवर माझा विश्वासच बसेना. पारंपरिक संस्कृतीचे ठसे अगदी लहान वयापासून मनावर ठोसपणे उमटलेले असतात. सईबाईचा आणखी एक इशारा, आणि अनंता, बाबांजवळ आईचा विषय मुळीच काढू नकोस बरं का, कधीही नको, नाहीतर तुला सपाटे बसतील आणि मला शिव्या खाव्या लागतील.
हळूहळू वय वाढत गेलं तशी आणखी सविस्तर हकीकत सईबाईकडून समजली. लग्नाच्या दिवसापासूनच आई या आयुष्यावर नाराज होती. म्हणजे ती काही मोठ्या श्रीमंत घराण्यातनं आली नव्हती. पण सईबाई म्हणाली, तुझ्या आईची नजर सतत वर असायची, श्रीमंतांकडे. मग गेला पाय खड्ड्यात. बाबा वर्णाने गोरेपान होते. डोक्यावरचे केस अगदी बारीक केलेले असायचे. मागे लांब शेंडी होती. कपडे म्हणजे मलमलचा विना कॉलरचा फुल स्लीवचा अंगरखा आणि खाली 2 काचांचे धोतर. थंडी असली तर लोकरीचं जाकीट घालतील, नाहीतर शाल घेतील. उंची मध्यमच होती. लहानपणी मला त्यांचा खूप दरारा वाटे आणि विशेष म्हणजे मी मोठा झाल्यानंतरही तो कमी झाला नाही. आमच्यातले संबंध अर्थात माझं आणि त्यांचंही वय वाढत गेले तसं संबंध बदलत गेले. पण आईविना पोरका म्हणून मला त्यांनी कधी जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळल्याचं आठवत नाही. उलट पक्षी हुडूत हुडूत करून माझ्यावर कधी आग पकडही केलेली आठवत नाही. मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकलो. शेवटी त्या शाळेत असे काय मोठे स्कॉलर येणार होते. माझा नंबर सतत 10च्या आत राहिला. मला समोर बसून बाबांनी एखादा विषय शिकवला असं कधीच झालं नाही. पण जेव्हा जेव्हा मी त्यांना अभ्यासातल्या अडचणी शंका विचारत असे तेव्हा तेव्हा ते जमेल तेवढं परिपूर्ण स्पष्टीकरण सांगत असत. कधी कधी हे मला माहीत नाही सरांना विचार सुद्धा. त्यांना घरात एक ठराविक साच्याचा दिनक्रम हवा होता. त्यात त्यांनी मला अगदी ठाकून ठोकून बसवलं होतं. कोणतीही हयगय न करता अगदी कठोरपणे. पहाटे 5:30ला ती मला हाक मारून जागा करीत. झोपेचं सोंग घेण्याची प्राज्ञाच नव्हती. 1 कप गरम चहा देत ती विहिरीवर गार पाण्याने स्नानासाठी पाठवीत. मला 5-10 सेकंद उशीर झाला की त्यांनी गारेगार पाण्याची भरलेली बादली डोक्यावर पालती केलीच. अगदी मार्गशीर्ष पौष माघ महिन्यात सुद्धा अंग पुसायला खरखरीत पंचा देत. त्याने अंग खसखसून पुसलं की आतून अशी काही ऊब यायची की वा. माझी मुंज झाल्यानंतर मूर्ती गरम आणि नंतर गार पाण्याने धुवून पुसून शेंद्राचा टिळा लावण्याचं रोजचं काम माझ्याकडे आलं. आणि मग व्यायाम, शास्त्रशुद्ध अष्टांग नमस्कार, मग ओसरीतल्या लाकडी खांबावर मल्लखांब, मग तिथले शेर वजनाचे दगड उचलून डोक्यावर धरून बैठका, इतरही अनेक व्यायामाचे प्रकार, अगदी चांगला घाम येईपर्यंत. मग दुधातली रव्याची पातळसर खीर, की मग अभ्यास, होमवर्क इत्यादींसाठी मोकळा. 14-15 वर्षांचा असताना केव्हा तरी एकदा या रोजच्या रोटी बिगारीला कंटाळून मी त्यांच्याकडे संतापाने पाहिलं होतं. अनंता, ते थंड आवाजात म्हणाले होते, केव्हा तरी असा एक दिवस येणार आहे की ज्या दिवशी मी तुझ्यावर तुझ्या मनाविरुद्ध कोणतीही सक्ती करू शकणार नाही. तो दिवस आला की माझं काम संपेल. पण तोपर्यंत हा नेम चालू राहिलाच पाहिजे. चल विहिरीवर. मी 12-13 वर्षांचा असताना एकदा रात्री 11च्या सुमारास मला लघवीसाठी उठावं लागलं. अंगणाला वळसा घालून बाबांच्या खोलीजवळून मी मागे चाललो होतो. तोच त्यांच्या खोलीच्या दारापाशीच थांबलो. आतून आवाज येत होते. कोणतरी हलक्या आवाजात खुदखुदून हसत होतं. बांगड्यांचा आवाज येत होता. बाबा आणि त्यांच्या खोलीत बाई. मी काही आता अडाणी नव्हतो. पण इथे या घरात बाबांच्या खोलीत आधी डोकं वाफेवर धरल्यासारखं गरमागरम झालं. मग बर्फाचं पाणी ओतल्यासारखं गारठून गेलं. मला काही सुचेनाच. माझ्या भोवतालचं जगच माझ्या डोक्यावर कोसळलं होतं. आत्तापर्यंत जे आधार वाटत होते, आदर्श वाटत होते, तिथे शेवटी काय होतं तर फुलच. म्हटलं तर त्याला योगायोगच म्हणावा लागेल. बाबा आठवड्यातून 1-2दा तरी कोठे जात असत. कोठे, कशासाठी, कोणासाठी मला काहीही माहीत नव्हतं. सुदैव की दुसऱ्या दिवशी पहाटेसच ते घरातून गेले होते. सवयीने पहाटेसच जाग आली. खरोखर वाटलं रोजच्या थंड पाण्याने स्नान, व्यायाम याला फाटा द्यावा. पण शेवटी जिद्द म्हणून काही असतेच. मी रोजचे सर्व कार्यक्रम पार पाडले. चहाच्या ऐवजी दूधच गरम करून घेतलं. 9च्या सुमारास सईबाई आली. तुझे बाबा, तिने विचारलं. पहाटेसच गेलेत कुठेतरी असं. तिला काही विशेष नवल वाटलेलं दिसलं नाही. कुठे जातात बाबा? सईबाई जातात त्यांच्या कामावर. दुसरीकडे कुठे जाणार? तुला माहीत आहे कुठे जातात, कशासाठी जातात ते? मला सांग ना.
सांगायची वेळ आली की तुझे बाबाच सांगतील. मला माहीत होतं ती जास्त काहीही सांगणार नाही. सईबाई, तुला आणखी एक सांगायचं आहे. चकाट्या पिटत बसायला मला वेळ नाही. सईबाई, काल रात्री मी बाबांच्या खोलीवरून चाललो होतो. मला दिसलं की सईबाई एकदम स्तब्ध झाली आहे. खोलीतनं मला हसण्याचा आवाज ऐकू आला आणि बांगड्यांचा आवाज पण ऐकू आला. हातातलं काम खाली ठेवून ती सावकाश माझ्याकडे वळली. ठीक आहे तर, केव्हा तरी तुला समजणारच होतं, ती हलकेच म्हणाली. म्हणजे बाबांच्या खोलीत? हो, येतात. पण एक नीट ध्यानात ठेव अनंता, तुझे बाबा लंपट नाहीत, बाईलवेडे नाहीत, बायकांच्या मागे धावणारे नाहीत. पण मग त्याच भावाने येतात रे. कुणाला काही हवं असतं, कुणाला आणखी काही. तुझे बाबा म्हणजे शेवटी एक पुरुषच की नाही अनंता. तो त्यांच्या आयुष्याचा भाग आहे. त्यांना हवं तसं ते वागणार. ते काही कोणाला बांधील नाही. सईबाई, हे केव्हापासून सुरू आहे? किती वर्ष चाललंच आहे की? माझ्या डोक्यात एकदम एक सनक आली. सईबाई, म्हणजे आई असतानाही? अनंता, ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्यांच्याबद्दल तर्ककुतर्क कशासाठी करीत बसायचं? तू काय तुझ्या बाबांना जाब विचारणार आहेस? आणि समजा तू ते धाडस केलंसच, ते काय तुला सरळ सरळ सांगणार आहेत? अनंता, त्या गोष्टीशी तुझा खरोखर संबंध नाही. शक्य तर ते सर्व विसरून जा. विसरून जा म्हणे? अशा गोष्टी काय सहजासहजी विसरता येतात का? हे आणि असले विचार म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. पण ते मला त्या लहान वयात उमगलं नाही. मला काय कोणी बाबांच्या वागणुकीवर रखवालदार म्हणून नेमलं होतं? आता हेही समजतं. आमच्या घरची परिस्थिती जरा अपवादात्मक होती. तिच्याशी मुकाबला करण्यात भल्याभल्यांचा दम घुटला असता. मग मी तर काय, अगदी पोरसवदा. बाबा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आले. आल्या आल्या त्यांनी विहिरीवर स्नान केलं. मूर्तीसमोर 2 मिनिटं बसले आणि मग स्वयंपाकघरात आले. संध्याकाळचा स्वयंपाक तयारच होता. भाजी भाताच्या कुकरखाली गॅस लावला. दुसऱ्या गॅसवर वरण गरम करून घेतलं आणि मला जेवायला हाक मारली. जेवायला आम्ही काटकोनात बसत असू आणि अन्न मध्ये ठेवलेलं असायचं. वाढून घेतल्यानंतर बाबा डोळे मिटून स्वतःशीच काहीतरी म्हणत असत. मी त्यांच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली. लगोलग समजलं त्यांना काहीही विचारायची आपली हिंमत होणार नाही. शाळेत 8वीत असताना शिंदे आमच्या वर्गात दाखल झाला. गावात बापाचं काहीतरी सायकलचं दुकान होतं. मुख्य म्हणजे चौकातला गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, टिळक, गांधी, नेहरू इत्यादींच्या पुण्यतिथ्या या सर्व कार्यक्रमात त्याचा बाप आघाडीवर. तेव्हा त्याच्यातही तो रगेल बेमुहूर्तखोरपणा आलाच होता. वर्गात ब्राह्मणाची 2-3च मुलं होती. माझ्या संबंधात शिंदेला बाकीच्यांनी सर्व काही सांगितलेलं असावं. टिंगलटवाळीला बरंच आवाज मिळालं. त्याला वाटलं असणार. तिसऱ्या दिवशी मी वर्गात येताच शिंदे मला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणाला, आलं सलं भटुरड्याचं पोर. माणसाच्या मनाची कशी ठेवण असते पहा. एक वेळ त्याने मलाच उद्देशून काही अपशब्द वापरले असते तर माझी प्रतिक्रिया काय झाली असती सांगता येत नाही. पण तो बाबांना भटुरडा म्हणत होता. माझ्या बाबांना. सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात मी म्हणालो, माझा भटुरडा बाप स्वतःच्या घामाने पैसे मिळवतो. वर्गांना जमवायला लोकांचे खिसे कापत नाही. स्मशान शांतता. बाकावरचं पाय खाली घेत शिंदे माझ्याकडे वळला. तू माझ्या बापाबद्दल बोलतो आहेस? तू जर माझ्या बाबांबद्दल बोलला असशील तर मग मी तुझ्याच बापाबद्दल बोलतो आहे, नाहीतर नाही. तो जवळ येऊन 2 पावलावर उभा राहिला. मला अगदी मनापासून वाटत होतं त्याने माझ्या अंगाला हात लावावाच. मनात असा काही संताप उफाळून आला होता की सांगता सोय नाही. त्याला माझ्या नजरेतलं काहीतरी जाणवलं असलं पाहिजे. काहीतरी पुटपुटून तो मागे वळला. मी त्याला पळवाट सोडणार नव्हतो. आता का रे तंगडीत शेपूट घातलं साल्या, मी ओरडलो. त्यावर गप्प बसणं त्याला शक्यच नव्हतं. गरकन वळून तो माझ्या अंगावर धावून आला. मला माहीत नव्हतं. पहाटेचे नमस्कार, मल्लखांब, डोक्यावर दगड उचलून काढलेल्या बैठका, शरीराचे स्नायू पोलादाचे झाले होते. तो माझ्यापेक्षा मोठा होता, वजनानेही जास्त होता. मला काही सांगता येत नाही, पण आतून सारं शरीर भट्टीच्या आचेवर धरल्यासारखं झालं होतं.
त्याने 2-4 गुद्दे लाथा हाणल्याही असतील, पण त्या क्षणी तरी वेदनेच्या विचारालाही जागाच नव्हती. शेवटी कोणतरी सरांना बोलावून आणलं तेव्हा त्यांनी आम्हाला एकमेकांपासून अलग केलं. मला खूप मार बसला होता, पण मी उभा राहू शकत होतो. तो खालच्या फरशीवरच विळत हातपाय झाडत होता. शाळेतून बाबांकडे कदाचित तक्रार आलीही असेल, पण शिंदेने मात्र त्याच दिवशी शाळा सोडली. पुन्हा तो मला दिसला नाही. सुदैवाने अथवा दुर्दैवाने घरी परत आल्या आल्या बाबा समोर आले. माझे मळलेले कपडे, तोंडावरच्या कोपरावरच्या माराच्या खुणा त्या त्यांच्या नजरेतून कशा सुटणार? त्यांनी काही विचारायच्या आधीच मी म्हणालो, बाबा, आज शाळेत शिंदे नावाच्या मुलाशी माझी मारामारी झाली. त्याने तुला चांगला बडवून काढलेला दिसतोय. तुम्ही त्याला पाहायला हवं होतं. त्या आठवणीने आत्ताही हसू आलं. पण मारामारी कशावरून झाली? बाबा, मला त्याने भटरुडाचं पोर म्हटलं. मी गप्प बसलो. बाबा काही वेळ काहीच बोलले नाहीत. मग म्हणाले, चल स्वयंपाकघरात. त्यांनी गॅसवर पाणी ठेवलं. माझा शर्ट काढला. गरमागरम पाण्याने दुखावलेला भाग शेकून काढला. मग खसखसून पुसला. मग वर तेल चोळलं. दांडीवरचा धुतलेला शर्ट माझ्या हाती देत ते म्हणाले, जाऊन पड आणि उद्या सकाळच्या आंघोळीला व्यायामाला सुट्टी. जा. बाबांची ही एक नवीनच बाजू समोर आली होती. मी माझ्या खोलीतच संध्याकाळपर्यंत पडून होतो. मुका मार बसलेल्या जागा दुखतच होत्या. जेवणासाठी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा बाबांनी पुन्हा एकदा प्रकृतीची चौकशी केली. एक पांढरी गोळी माझ्या हातात ठेवत ते म्हणाले, जेवण झाल्यावर घे गोळी आणि मग खुशाल जाऊन झोप. सांगितलंच आहे, उद्याच्या स्नान व्यायामाला सुट्टी. गोळीने दुखणं कमी झालं. झोपही पाहता पाहता लागली. पहाटेसच सवयीने जाग आली तेव्हा शरीर अगदी अवघडल्यासारखं झालं होतं. मी देवळाच्या पडवीत आलो. शरीराला आळुकी पिळुकी देताच हाडं काड काड आवाज करीत सैल पडली. माझ्या नकळत मी माझा रोजचा व्यायाम सुरू केला. नमस्कार, मल्लखांब, दगड डोक्यावर उचलून बैठका, अगदी घामाघूम होईपर्यंत व्यायाम केला आणि मग खरखरीत पंचाने सारं शरीर खसा पुसून काढलं. शरीरातल्या उरल्या सुरल्या कळाही पार गेल्या होत्या. अगदी ताजतवानं आणि छान वाटत होतं. शाळेतल्या हाणामारीची बातमी कोठून तरी सईबाईच्या कानावर गेलीच. आल्या आल्या ती म्हणाली, लावलेच ना देव शाळेत? वर रागावली होती, पण तिने शर्ट वर करून पाठ, दंड, खांदा सगळीकडच्या निळ्या काळ्या खुणा पाहिल्या. ती काही बोलायच्या आधीच मी म्हणालो, सईबाई, वर्गात शिंदे नावाचा मुलगा नव्याने आला आहे. फार मुजोर आहे. त्यानेच मला आधी शिवी दिली. भटरुड्याचं पोर म्हणत होता मला. म्हणजे बाबांना शिवी नाही का ग? चांगला बदलून काढला त्याला. तो काही एकटाच नाही बाबांना नाव ठेवणारा अनंता. सईबाई म्हणाली, फक्त बोलणारे पाठीमागे बोलतात, समोर बोलायची हिंमत नाही ना. पण इतरांनी टिंगणटवाळी करावी असं आहे तरी काय? आहे ना बाबा, आहे. पण समजण्याचं तुझं वय नाही रे. हे समजायचं वय नाही, ते समजायचं वय नाही. मी रागाने म्हणालो, मग वय होणार आहे तरी कधी? मी काय सांगू बाबा, नाहीतर असंच कोणतरी केव्हा तरी बोलून जायचं. जा बाबा जा, तुझा काही अभ्यास असला तर कर जा. बाबांचा राग करायला आणखी एक कारण हाताशी आलं होतं. आधी आईला घरातून घालवलं, मग त्या खोलीत येणाऱ्या बायका, आणि आता हे सगळे ज्या अर्थी बाबांच्यावर टीका करीत असतील तर ते सर्व चूक आणि बाबा एकटेच बरोबर असं कसं होईल? काही ना काही कारण असलंच पाहिजे की नाही? शेवटी डोळ्यावर ज्या रंगाचा चष्मा चढवाल तसलाच रंग साऱ्या जगाला येतो. कशाचीही काही कल्पना नसताना मी बाबांना दोषी ठरवून मोकळाही झालो होतो. रोज संध्याकाळी 6च्या सुमारास बाबा बहुधा परत येत, पण त्या दिवशी 7 वाजून गेले तरी ते आले नव्हते. 7च्या सुमारास आम्ही वाड्याचा मोठा दरवाजा बंद करायचो. पण अर्थात आज कसा बंद करणार? देवळातून येता येता मी देवळासमोरच्या गजांच्या पेटीत नजर टाकली. 2 पसे तांदूळ होते आणि काही सुटी नाणीही होती. गाभाऱ्यात आत डाव्या हाताला किल्ली होती. त्या किल्लीने ते पेटीचं कुलूप उघडलं आणि ताटलीत तांदूळ काढून घेतले. 2-2.25 रुपयेही होते. पेटी परत बंद करीत असतानाच मागच्या बाजूने आवाज आला, संताराम, अहो संताराम.
इतका अचानकपणे की माझ्या हातातून ताटली जवळजवळ खालीच पडली. मी गरकन मागे वळलो. बाहेरच्या खोलीतल्या दिव्याखाली ती बाई उभी होती. अंगावर गडद रंगाचं पातळ होतं. पदर डोक्यावरून घेतलेला होता. अरे तू होय अनंता? बाबा आहेत का रे घरात? नाही नाही, अजून आले नाही. माझा आवाज कापत होता. त्यांना एक निरोप देशील का? आल्या आल्या देह अगदी महत्वाचा आहे. त्यांच्या कानावर जायलाच हवा. त्यांना म्हणावं रंगूबाई आली होती. त्यांना म्हणावं तिचा निरोप आहे, ते परत आला आहे. राहील ना ध्यानात? मी हो म्हणताच ती कोण रंगूबाई होती ती गडबडीने गेली सुद्धा. कोण परत आलं होतं? बाबांचा त्याच्याशी काय संबंध होता? पण एक दिसत होतं, ज्या लगबगीने ती गंगूबाई आली होती त्यावरून काम महत्वाचं वाटत होतं. बाबांची वाट पाहत मी तिथेच गाभाऱ्यासमोर बसून राहिलो. वर्गातल्या मुलांशी बोलताना आपापले वडील काय नोकरी किंवा व्यवसाय करतात हे बाकीच्या सर्वांना छान माहीत होतं. मीच तेवढा काही सांगू शकत नव्हतो. भैरवाच्या मंदिराचे पुजारी एवढंच सांगणार. माहीतच नव्हतं तर मग जास्त काय सांगणार? मला आई नाही हे अर्थात सर्वांनाच माहीत होतं. 5-6 वर्ष मराठी पाठ्यपुस्तकांवरून अभ्यास चालला होता. आईच्या प्रेमाला पारखा झालेल्या सरांचे शब्द, अनेक अभागी मुलांच्या कथा कविता त्यातून आल्या होत्या. त्यांच्यापैकी एकही कथा वा कविता माझ्या मनाला भिडली नव्हती. मी वर्षांचा होण्याआधीच आई घरातून गेली होती. तिची मनात एकही आठवण नव्हती. एखादा अनुभव आधी येऊन मग माणूस त्याला पारखा झाला तरच त्याला ती उणीव जाणवेल. चांगली दृष्टी असणाराचे डोळे एखाद्या आजाराने अथवा अपघाताने गेले तर त्याला ती उणीव क्षणोक्षणी जाणवेल. जो जन्मापासूनच अंध आहे त्याला आंधळेपणाचं दुःख काय जाणवणार? एक इंद्रिय कमी हे जाणवत असेल, पण त्या जाणीवेत जीव जाणारी आर्तता असणार नाही. मला माझ्या आयुष्यात काहीही कमी जाणवत नव्हतं. प्रथमपासूनच सर्व काही बाबाच करीत आले होते. पालन पोषण संगोपन शिक्षण संस्कार सर्व काही. मला बाबांच्याबद्दल काय वाटत होतं? प्रेम आदर भीती. छाती फुगवून 4 चौघांत सांगावी अशी काही मर्दुमकी त्यांनी गाजवली नव्हती. पण एकमेकांना घट्ट जोडणारा कोणता तरी भावनेचा धागा असलाच पाहिजे. नाहीतर त्या शिंदेच्या तोंडून भटुरडा हा शब्द निघताच आतून आगीचा असा भडका उडालाच नसता. कदाचित झटापटीत शिंदेनेही माझे हातपाय नाहीतर बरगडीचं हाड मोडलं असतं. पण त्या क्षणी मी एकदम बेभान होऊन त्याच्यावर धावलो होतो. बाबा जरा उशिराच परत आले. आल्या आल्या त्यांनी मागे घराचा दरवाजा बंद केला. मला गाभाऱ्याच्या दारापाशी पाहताच ते पुढे आले. अरे अंता, इथे काय करतो आहेस? तुमचीच वाट पाहत होतो बाबा. मग आत खोलीत तरी बसायचंस. इथेच थांबलो होतो. तुम्हाला एक निरोप द्यायचा होता. निरोप? मला? कुणाचा? कुणी एक रंगूबाई नावाची आली होती. तिचा निरोप होता. रंगूबाई? बरं, काय निरोप होता? मला काही समजलं नाही. ती म्हणाली बाबांना सांग ते परत आला आहे. काय? हेच शब्द. ते परत आला आहे. आल्या आल्या तुम्हाला सांगायला ती मला पुन्हा पुन्हा बजावत होती. असे. बाबा काही वेळ गप्प बसले. मग म्हणाले, चल जेवण व्हायचं असेल ना? कुकर लावला आहेस? छान, चल. आम्ही जेवायला बसलो. तेव्हाच ठरवलं की आता ही या करून विचारायचं. बाबा तुम्हाला एक विचारू का? काय? माझ्या वर्गातले सगळे आपापले वडील काय करतात ते सांगतात. बरं मग मला विचारलं तर काही सांगताच येत नाही. मग त्यात काय बिघडलं? पण बाबा तुम्ही काहीतरी नोकरी काहीतरी काम करीत असालच की नाही? दक्षिणच्या पेटीत रोज रुपयासुद्धा जमत नाही. वाटीवर तांदूळ असले तर असतात. मग आपलं घर कशावर चालतं? या चौकशा करण्याचं तुझं हे वय आहे का? पण मला माहीत करून घ्यायचंय. मगाशी ती रंगूबाई आली होती. तिचं काय काम आहे? त्याचे पैसे मिळतात का तुम्हाला? बाबांची नजर एकदम माझ्याकडे वळली. मला वाटलं ते आता ओरडणारच आहेत. पण मग त्यांनी स्वतःशीच मान हलवली. अंता ते शेवटी म्हणाले, तुला कोणी विचारलंच तर सांग. त्यांचा धंदा व्यवसाय मला माहीत नाही. पण हेही सांग
आम्ही लाचारी करून भीक मागून उधारी उसनवारी करून जगत नाही, एवढं पुरे आहे. केव्हा थांबायचं हे मलाही चांगलं माहीत होतं. भाग 1 समाप्त. परंपरा. लेखक नारायण धारव. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.